करण्यात आलेला आहे. काय सांगता? 13 जुलैला मराठा योद्धा मनोज जारगे पाटील यांचा जो मराठवाडा दौरा चालू आहे, महारॅली आणि शांतता रॅली, संवाद रॅली, याचा सुरुवात 6 जुलैला झाली आणि 13 जुलैला 8 जिल्ह्यामधून इथे येऊन याचा समारोप या ठिकाणी करणार आहे. लाखोचा जनसमुदाय आमच्या या ठिकाणी येणार आहे. महारॅलीमध्ये सामायिक होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बाजूचे काही जिल्हे आहेत, जालना असेल, नगर असेल, नाशिक असेल, या संपूर्ण जिल्ह्यातील सगळे लोक या ठिकाणी येणार. त्यांच्या प्रत्येक वाहनाची वगैरे व्यवस्था, पार्किंग व्यवस्था अद्ययावत केलेली आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या रस्त्यावर आम्ही त्याचे ग्राउंड दिलेले आहे. वाहनांसाठी, अपघातासाठी 10 ॲम्ब्युलन्स अद्ययावत अशा प्रकारचे डॉक्टरचे ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा 5 किलोमीटरचा जो परिसर आहे, सिडको बसस्टँड ते क्रांती चौकामध्ये, या ठिकाणी संपूर्णपणे साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट केलेली आहे. 250 भोंगे क्रांती चौकापासून तर सिडको बसस्टँडपर्यंत गेलेले आहेत, की जेणेकरून प्रत्येकाला मनोज जारंगे पाटलांनी जे त्यांना बोलायचं आहे, की जो सगळे सोयरेचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि ते सगळे सोयरेचा निर्णय घेण्यासाठी मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकण्यासाठी आणि मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झाले ते परत घेण्यासाठी जे 6 तारखेपासूनचा जो संवाद रॅली दौरा चालू केलेला आहे, तो संवाद रॅली दौरा या ठिकाणी 13 तारखेला येतो. तो या ठिकाणी संपणार आहे. क्रांती चौकामध्ये त्याचा समारोप होणार आहे. हजारो लोकांची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे. संपूर्णपणे सकल मराठा समाज पुन्हा आवाहन करतोय की जास्तीत जास्त लाखोच्या लोकांनी समाज यामध्ये समावेश व्हावं, ही विनंती. ज्या पण काही व्यवस्था असतील त्या वस्तू स्वरूपात कराव्या, हा सुद्धा निर्णय एक सर्व सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेला आहे. यानंतर या संदर्भात येणारे समाज बांधव हे कुठल्या मार्गे त्यांची पार्किंगची व्यवस्था कशी असेल, काय असेल, या ठिकाणी क्रांती चौक पर्यंत जाताना ठिकठिकाणी कशा प्रकारची सगळी त्यांची पाण्याची व्यवस्था, खिचडी वाटपची व्यवस्था केलेली आहे, या संदर्भात प्राध्यापक चंद्रकांत बराडा आपले संवाद साधतील. धन्यवाद. सिस्टमॅटिक पद्धतीने जो 9 ऑगस्ट 2016चा मोर्चा झाला, त्याच पद्धतीने आम्ही हा मोर्चा, ही रॅली आहे, ही संवाद रॅली या मोर्चामध्ये करणार आहे. हा संवाद रॅली, महारॅली सुंदर अशा प्रकारचं राजीव पाटलांनी आता त्याचं विवेचन केलेलं आहे. त्यामध्ये फक्त मी क्लिअरिटी सांगतो तुम्हाला, आणि तसं सर्व पत्रकार बंधूंनी आमचा कालपर्यंतच तुम्ही सगळं आमचं पाठवून दिलेलं आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु जी नियोजन कमिटी आहे त्या नियोजनामध्ये सर्वात सुरुवातीला जेव्हा वसंतराव नाईक चौकामध्ये मनोज जारंगे पाटलांचं आगमन होईल, त्या ठिकाणी 10 JCB आहे. त्या 10 JCB मधून आपण त्यांच्यावर फुलं उधळलं तिथे, आणि तिथपासून जर आपण तिथपर्यंत असं आम्ही छोट्या पद्धतीने असं वेगवेगळे JCB ठेवणार आहे. हे संपूर्णपणे रस्त्यावर त्यांचं स्वागत झालं पाहिजे. अशा पद्धतीचं सर्व धर्म समभावाच्या अनेक लोक सुद्धा त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहेत. त्यांची मिटिंग आम्ही 3:30 वाजता ठेवलेली आहे. आणि त्या JCBची जी सिस्टीम आहे, तर सिडको बस स्टँड पासून तर आपण दूध डेअरीचं चौक आहे तिथपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण ती सगळी JCB फुलाच्या उभा करणार आहेत. आणि जेव्हा सिडको बस स्टँड नंतर त्या रॅलीमध्ये सुरुवात इथून होईल. डिसिप्लिन असावं आणि त्या ठिकाणी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा महिला आमच्या पुढे राहतील, सगळ्या महिला पुढे राहतील. आणि त्या महिला पुढे गेल्यानंतर सरळ जसं पुढे जाईल तसं त्या रॅलीला सुरुवात होईल. परंतु रॅलीच्या अगोदर पोहोचण्यासाठी जे करमाळकडून, जालन्याकडून, बीडकडून येणारे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जी पार्किंग व्यवस्था केलेली आहे, मग ते सारे मोटर ग्राउंड असेल, रोजान दरवारच्या बाजूचं ग्राउंड असेल, रामनगरच्या बाजूला ते जे मोटार वाहन स्थळ आहे तिथेही सुद्धा आम्ही दिलेले आहे. म्हणजे जे त्या बाजूने ज्या रस्त्याने येणारे लोक आहेत त्यांना तिथे त्या ठिकाणी दिलेले आहे. सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री या ठिकाणून येणाऱ्या लोकांची जी व्यवस्था आहे, त्या ठिकाणी लोकांची जाधव मंडीची जी मार्केट कमिटी आहे, त्या मार्केट कमिटीचं जळगाव रोडचं जे ग्राउंड आहे, मोठं ग्राउंड, त्या ग्राउंडवर त्या ठिकाणी लोक येणार आहेत. त्या ठिकाणी त्यांची पार्किंग करणार, गाड्या पार्क करणार, तिथून ती पुढे पायी येतील. त्याचबरोबर आमच्या मते पाटलांनी आणि त्या मोठे पाटलांनी 300 बैलगाड्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, की त्यांना सुद्धा, परंतु त्याही बैलगाड्या येतील त्या सुट्टी पॉईंटपर्यंतच येतील, कारण सिटीमध्ये त्याचे प्रॉब्लेम होत असतात पहिला आहे. त्यामुळे पण आम्ही शेतकरी आहोत, त्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही ती मोर्चा त्या ठिकाणी आलो पाहिजे ते केलेलं आहे. या पद्धतीचं नियोजन म्हणजे या गाड्यांचं नियोजन सांगितलं, जे गंगापूर, वैजापूर, कन्नड
या ठिकाणून जे येणारे लोक आहेत ते या ठिकाणून येणारे जे लोक आहेत नगरचे वगैरे ते संपूर्णपणे कर्णपुऱ्यामध्ये येतील, अयोध्यानगरीमध्ये येतील. 2 ग्राउंड त्यांना मोठमोठे ग्राउंड आपण दिलेले आहेत की त्यांनी तिथे यायचं आहे, तिथून बाबा पेट्रोल पंपावर उतरायचं आहे, ते बाबा पेट्रोल पंपावरून त्यांनी क्रांती चौकामध्ये यायचं आहे. राहिला प्रश्न बिडकीन वगैरे पैठण इकडची काही पाचोडचे वगैरे काही लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही डायरेक्ट या ठिकाणी जबिंदा असेल ना, जबिंदा ग्राउंड मैदान, ते जबिंदा मैदान आम्ही त्या ठिकाणी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्यांना दिलेलंच आहे. या पद्धतीने आम्ही या गाड्यांची जी पार्किंग व्यवस्था आहे ही पार्किंग व्यवस्था पुन्हा जसं सांगितलं की साऊंड सिस्टीम आहे. क्रांती चौकातून त्याचं एका ठिकाणाहून त्याचं प्रक्षेपण एका ठिकाणाहून ते जाधववाडी आणि जबिंदा ग्राउंड हे दोन्ही ग्राउंड आपण सांगितलं. जाधववाडीचं मार्केटचं आणि जी साऊंड सिस्टीम आहे ती पूर्णपणे साऊंड सिस्टीम चारीकडे इकडे क्रांती चौक तो बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक तो गोपाळ टी सेंटर, क्रांती चौक तो पैठण गेट आणि क्रांती चौक तो अमरपेठ ते सिडको भाट्या या पद्धतीने राहील. कारण सिडको भाट्याला जी व्यवस्था राहणार आहे साऊंडची तिथे आमची रॅली गाडीच राहणार आहे आमच्याबरोबर, याची स्मारकाची त्या गाडीवर आमचं सिस्टीम वगैरे आहे, त्या सिस्टीममधूनच आपण पुढे जाणार आहोत. याचबरोबर सगळ्यांना कम्युनिकेशन झालं पाहिजे. प्रत्येक माणूस आरोग्याचे विषय असेल, ॲम्ब्युलन्स असेल, या संदर्भात प्राध्यापक चंद्रकांत भंडारे यांच्याकडे सर्व विषय असून त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यातील समाज बांधव त्यांच्याशी संपर्क करून ते त्या संदर्भातलं नियोजन करत आहे. या संदर्भात कॉर्पोरेशन असेल, त्यानंतर आपला आरोग्य विभाग असेल, हे सुरेश वाकडे काका हे सर्व त्या संदर्भातलं नियोजन पूर्ण बघत आहे. आपल्याला रॅलीचे सर्व कागदपत्र किंवा परवानग्या त्या अनुषंगाने सुनील कोटकर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी ते सर्व त्या ठिकाणी ते काम बघताय. आणि हे सर्व नियोजन ज्यावेळेस आपल्याला क्रांती चौकला आगमन होईल रॅलीचं, त्या ठिकाणी क्रांती चौकाचं जे मुख्य स्मारक आहे त्या अभिवादन होईल. नंतर मुख्य व्यासपीठावर माननीय जरांगे पाटील यांचे ज्यावेळेस आगमन होईल त्या ठिकाणी सुद्धा एक स्मारक आहे आणि त्या स्मारकाचं सुद्धा पूजन होईल. स्मारकाचं पूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी जिजाऊ वंदनेने संवाद सभेला सुरुवात होईल. त्या सुरुवात झाल्यानंतर त्याआधी जे काही ऑप्शन होईल त्या ऑप्शनसाठी सुद्धा आपल्याला ग्रामीण भागामध्ये जेवढे तालुके सहभागी आहेत त्या प्रत्येक तालुक्यातून एक कुमारी मुलीला आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे, कारण ते तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग म्हणून 11 मुली हे माननीय जरांगे पाटील यांचं पूजन औक्षण ते करणार आहे आणि ते तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून ते करणार आहे. त्या तालुक्यांना तो विशेष सन्मान देण्याचा निर्णय सर्व सकल मराठा समाज बांधवांनी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने ते नियोजन त्या ठिकाणी असं मुख्य जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर, कारण इथून संवाद रॅली निघाल्यानंतर साधारण 2 ते 2.5 तास जाण्याची शक्यता असल्यामुळं तिथं येणाऱ्या समाज बांधवांना जे काही मार्गदर्शन असेल, दिशा देणे असेल, वेगवेगळ्या सूचना असेल, त्या ठिकाणी मच्छिंद्र देवकर पाटील हे त्या ठिकाणी व्यासपीठावर हे सर्व त्या ठिकाणी ते सूचना देतील. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी गणेश नरोडे यांचं सर्व जे संच आहे, जे देशभक्तीपर, शिवगीत आणि त्यांच्यासोबत गणेश बलांडे हे जे शाहीर गलांडे हे जे शाहीर आहे, हे शाहीर सुद्धा व्यासपीठावर त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि सर्वात महत्वाचं जवळपास 12 ते 15 लाख समाज बांधव त्या दिवशी येण्याची शक्यता असल्यामुळं जे 4ही जे प्रमुख रस्ते आहे क्रांती चौक मधले, त्यामध्ये इकडून जाताना आपल्याला जोपर्यंत क्रांती चौकला जातो आपण तो क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन, क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंप आणि क्रांती चौक ते पैठण गेट साधारण 1 किलोमीटर सगळीकडं आवाज आपण त्या ठिकाणी देतोय. कारण ऐतिहासिक दृष्ट्या ही संवाद सभेचा समारोप हा क्रांती चौकला होणं हे आवश्यक आहे, पण जागेची आपल्याला सर्व गरज बघता आलेल्या समाज बांधवाला ती जागा पुरणार नाही. त्या अनुषंगाने आहे त्या ठिकाणी समाज बांधव थांबणार. क्रांती चौकचा सर्व परिसर पॅक झाल्यानंतर पण किमान सर्व समाज बांधवाच्या अपेक्षा आहे की आपल्यापर्यंत आवाज व्यवस्थित आलेला पाहिजे. त्या अनुषंगाने साऊंड सिस्टम आणि स्टेज ते देण्याचा प्रयत्न हा सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे. अशा अनुषंगाने सुरुवातपासून तर शेवटपर्यंत ज्याला त्या अनुषंगाने मायक्रो प्लॅनिंग पाहिजे, शिस्तबद्ध नियोजन पाहिजे, हे करत असताना जे लाखो समाज बांधव इथले आयोजन आणि नियोजनाच्या भरोश्यावर या ठिकाणी येणार आहे, त्यांची कुठल्या प्रकारे गैरसोय होऊ नये त्या अनुषंगाने सर्व जे काही प्रशासकीय याच्यावर पोलीस प्रशासन असेल, वेगवेगळे डिपार्टमेंट असतील
यांचे जे काही वेळोवेळी मीटिंग होत आहे, संवाद होत आहे, तसे एकमेकाला सर्वांचं सहकार्य करून जे 13 तारखेची संवाद रॅली अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी होईल. ती यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आतापर्यंत त्यांनी हजारो बैठका जवळपास प्रत्येक गावामध्ये घेतलेल्या आहे आणि त्यांना सर्वांना संवाद करून या संवाद रॅली संदर्भात जनजागृती त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी केलेली आहे. आणि दुसरा एक महत्त्वपूर्ण निर्णय असा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी समाज बांधव जे असतील आपल्याशी संवाद साधताना कृपया कोणाच्या नावाचा उल्लेख बातमीमध्ये आपण करू नका. प्रेस नोट आपल्यापर्यंत दिल्या जाईल किंवा आपण आता केल्यानंतर, कारण माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी हा लढा ज्या उंचीवर नेलेला आहे खऱ्या अर्थानं आबाधित ठेवण्याचा आणि तो पुढे घेऊन जाण्याचं काम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मराठा समन्वयक त्यांना करायचं आहे आणि ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. याची सर्वांना जाण असल्यामुळं त्या अनुषंगाने सर्व समाज बांधवांतील सर्व पत्रकारांना विनंती आहे, संवाद आपल्याशी कोणी जरी साधत असलं. आणि दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात हा आलेला आहे, या ठिकाणी ज्यांना पण या संवाद रॅलीमध्ये जी सेवा करायची असेल ती वस्तू स्वरूपात करायची आहे. कुठल्याही प्रकारचं योगदान नगद स्वरूपात कोणी कोणाला देऊ नये, कोणी त्या पद्धतीने तशी मागणी करू नये. ज्यांना अन्न खिचडी वाटप करायचे असेल, ज्यांना कोणाला बोर्ड लावायचे असतील, ज्यांना काही झेंडे द्यायचे असतील आणि जे काही आपलं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन दिलं आहे शाळेसाठी, तर ती शाळेला सुट्टी द्यावी असंही आम्हाला आम्ही केलं आहे. प्रायव्हेट कंपन्यांना आपण ते पत्र मला वाटतं आपण एक टीम क्लासेस सर्व पत्रकार बांधवांचं सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि दिनांक 13 तारखेला संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणारा मराठवाड्यामधील ही संवाद रॅली या संदर्भात आज आपल्याशी संवाद साधत असताना मुख्य जे विषय आहे याचं सर्व नियोजन कशा प्रकारे झालेलं आहे त्या अनुषंगाने आजचा संवाद या ठिकाणी पत्रकार परिषदेला जरी समाजाचे प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर जरी आम्ही तिघजण असलो, या ठिकाणी समोर मराठा क्रांती मोर्चाचा उगम ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने काम करणारे सर्व सहकारी आज या ठिकाणी आहे. हे सर्व करत असताना दिनांक 13 तारखेच्या नियोजनामध्ये सुरुवातपासून तर शेवट हा कसा होईल याचा एक संवाद मी आपल्याशी साधतो. या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वप्रथम माननीय जरांगे पाटील यांना या ठिकाणी जी गाडी घ्यायला जाईल ती ग्लॉस्टर ही गाडी राहील. ती बाबासाहेब साबळे ही गाडीचे मालक स्वतः आहे, ते त्यांना घेण्यासाठी जातील. त्यांचं आगमन या ठिकाणी सिडको बस स्टँड मध्ये झाल्यानंतर या ठिकाणी वसंतराव नाईक यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं पूजन होऊन पुष्पहार त्यांना अर्पण करून त्या ठिकाणी पुष्पहाराची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी समाज बांधवाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर छत्रपती शिवरायांचं स्मारक हे खुलताबाद तालुक्यामधून या ठिकाणी सकाळी 9:30 ते 9:45 दरम्यान सिडको बस स्टँडला येणार आहे. आणि हे स्मारक येतानाचं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती शिवरायांचं स्मारक हे ट्रॅक्टरवर रथाच्या स्वरूपामध्ये विराजमान असून आणि हे स्मारक आंतरवलीची जी जागतिक सभा झाली त्या ठिकाणी व्यासपीठावर होतं. हे स्मारक वाशीपर्यंत जो लाखो समाज बांधव गेला आणि त्यांना प्रेरणा देत होतं तेच स्मारक हे खुलताबाद तालुक्यातलं आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जे मूर्तिकार आहे नरेंद्रसिंग सोळुंके आणि स्वाती सोळुंके यांनी निर्माण केलेलं ते स्मारक 12 फूट उंचीचं आहे. आणि हे स्मारक नेहमी माननीय जरांगे पाटील यांना प्रेरणा देत असतं. त्या अनुषंगाने खुलताबाद तालुक्यामधून 300 ट्रॅक्टर हे स्मारक घेऊन या ठिकाणी सहभागी होणार आहे. या महारॅलीचं वैशिष्ट्य ते राहणार असून तालुका जरी छोटा असला खुलताबाद पण त्यांचा सहभाग आणि त्यांची जी त्या ठिकाणची जी सर्व प्रेरणा काम करण्याची जी आहे अतिशय खूप मोठी आहे. या ठिकाणी माननीय जरांगे पाटील या ठिकाणी आल्यानंतर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं पूजन, नंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं पूजन आणि पूजन करून शांतता रॅलीला सुरुवात होईल. नियोजनासाठी सिडको बस स्टँड या ठिकाणी सुद्धा एक व्यासपीठ आपण उभं केलेलं आहे.
त्या व्यासपीठावर चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टम त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या ठिकाणचं नियोजन कसं असेल, त्या ठिकाणच्या सूचना कशा असतील, त्या अनुषंगाने त्या व्यासपीठावर प्राध्यापक चंद्रकांत भराड सर, सुनील कोटकर पाटील, वाकडे काका, सतीश वेताळ मामा यांना जी विशेष जबाबदारी म्हणजे त्या ठिकाणची ज्या काही सूचना देतील त्या सूचनेचं सर्व तंतोतंत पालन कशा प्रकारे होईल, त्या ठिकाणचं स्टेज ते सांभाळतील. छत्रपती शिवरायांचं स्मारक खुलताबाद पासून ज्यावेळेस या ठिकाणी येईल सिडको बस स्टँडला, तिथून पुढच्या ज्या सूचना असतील आपल्या सर्वांना माहीत आहे मुंबईपर्यंत ज्यावेळेस शिवरायांचं स्मारक गेलं जवळपास 1000 किलोच्या प्रवासामध्ये रोज 8 ते 10 तास जे सर्व त्या ठिकाणी संवाद साधला समाज बांधवाचे असे गणपतराव म्हस्के हे शिवरायांच्या स्मारकावरून जे ते सर्व संबोधित करतील. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं पूजन झाल्यावर संवाद रॅलीला सुरुवात झाल्यानंतर ही रॅली क्रांती चौकाकडे ज्यावेळेस आपली जाईल त्या ठिकाणी मध्ये सर्व जे समाज बांधवांना जी फराळाची व्यवस्था असेल म्हणजे ग्रामीणच्या पोलिसाला सुद्धा व्यवस्था करायची सांगितली की त्यांनी तिथपासून निघाल्यापासून सिटीमध्ये येणाऱ्या सगळ्या गाड्या वाहनाच्या असतील त्यांना त्यांची सुरक्षा दिली पाहिजे आणि इथून घरी पोहोचेपर्यंत सुद्धा सुरक्षा दिली पाहिजे. या पद्धतीने आम्ही आमचे नियोजन केलेलं आहे. यानंतर आपल्याला जर काही विचारायचं असेल यासाठी 250 भोगे आपण त्या ठिकाणी लावतो. प्रत्येक पोलला 250 भोगेची व्यवस्था केलेली आहे. हे झालं यानंतर प्रत्येक माणसाचा कनेक्ट व्हावा, पोलिसाची कनेक्ट असावा, सगळ्या माणसाची कनेक्ट असावं. कुठल्याही प्रकारची ही झाली काही जरी झालं तर यांना कम्युनिकेशन व्हावं. हे कम्युनिकेशन करण्यासाठी प्रभाकर भट यांनी स्वतःच्या 100 अशा प्रकारच्या वॉकी टॉकी म्हणतो आपण त्या वॉकी टॉकी देण्याचा प्रयत्न देता येते की जेणेकरून आपल्याला जे सगळ्या जे कम्युनिकेशन जे लोक असतील मग पोलीसवाले असतील, आमचे स्वयंसेवक असतील, काही गाड्यावाले असतील, ॲम्ब्युलन्सवाले असतील, पत्रकार असतील, या बांधवांपर्यंत प्रत्येकाकडे एक ग्रुपमध्ये एक आपण ते वॉकी टॉकी सगळ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण प्रत्येकाला कम्युनिकेशन हे झालं पाहिजे. हे झालं कम्युनिकेशनच्या पद्धतीमध्ये. दुसरी गोष्ट जो काही येणाऱ्या जाणाऱ्यांना बाथरूमची व्यवस्था आहे तर आपण महानगरपालिकेला ते पत्र सुद्धा दिलेलं आहे. ही बाथरूम व्यवस्था झाली पाहिजे. त्या मोबाईल व्हॅन्स आपण प्रत्येक चौकामध्ये एक लावायचे. सगळे 5 मोबाईल व्हॅन्स येत आहेत आणि सगळ्यात पहिलं मी सांगायचं विसरलो जे 10 JCB देत आहे ते बाळासाहेब थोरात त्याचं ते काम करतात ते त्याची ती जबाबदारी घेतली आहे. हे व्हॅन पाणी आता जे काही पाण्याची व्यवस्था पाणी काही याच्यामध्ये आता जे संघटनेचे लोक आहेत जसे पुरण जेवाचे मनोज पाटील, सतीश वेताळ वगैरे यांनी सुद्धा एक्स्ट्रा पाण्याचा बॉटल्स त्यांनी मागवले ते बॉटल्स त्या ठिकाणी देणार आहेत. प्रभाकर काय नाव त्यांचं त्यांनी सुद्धा 3 ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तिलवण मराठा समाजाच्या त्यांच्या वतीने सुद्धा 2 कुंटल अशा प्रकारचा पुलावा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्वांना अद्ययावत अशा प्रकारची अपघाताच्या दृष्टिकोनातून आजाराच्या दृष्टिकोनातून मला 10 अद्ययावत अशा प्रकारच्या ॲम्ब्युलन्स डॉक्टर सहित ICU सहित आपण त्या या ठिकाणी देणार आहोत. तसं त्या डॉक्टर पथकाला आपण सांगितलेलं आहे. प्रदीप पाटील मराठा समाजाच्या वतीनं नमस्कार. सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला हा लढा गेल्या 8-10 महिन्यापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्तानं 1 सप्टेंबर पासून मागच्या चालू झालेला आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे बाब म्हणजे ही रॅली जो मराठवाड्याचा 8 दिवसाचा जो दौरा आहे 6 जुलैपासून तर 13 जुलैपर्यंतचा मराठवाडा दौरा जो सुरू केलेला आहे त्या दौऱ्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सरकारने वाशीला आम्हाला एक संदेश दिला होता, आम्हाला एक पत्र दिलं होतं की मराठा कुणबी समाजाच्या काही नोंदी असतील त्या नोंदी घेऊन सर्वांना सगळे सोयरे अशा प्रकारचा एक अधिसूचना काढली होती. आणि या अधिसूचनेच्या आधारे सर्वांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळतील आणि सर्वजण मराठा समाज हा कुणबीमध्ये OBC मध्ये जाईल यासाठी आपल्याला पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या दरम्यान मोर्चा परत आणला होता. त्यानंतर ज्या काही बऱ्याच वेळ दिल्या त्या वेळ देऊन सुद्धा नंतर आता परत मागच्या महिन्यामध्ये जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण केलं आणि ते उपोषण सुरू केल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र शासनाने 13 जुलैपर्यंत आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला डेडलाईन दिली की सगळे सोयरेचा निर्णय आम्ही 100% तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. या पद्धतीने त्यांनी पुन्हा जरांगे पाटलाचं उपोषण सोडलं होतं आणि त्याची डेडलाईन येत्या 13 तारखेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मी
13 तारखेची तुम्हाला आठवण करून देतो, 13 जुलै 2016 याच दिवशी आमच्या कोपर्डीच्या श्रद्धांवर बलात्कार झाला होता. आणि त्यानंतरच 9 ऑगस्ट 2016 सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी या शहरामध्ये ठिणगी पडली आणि ती ठिणगी पडून मोठमोठे मोर्चे आपण छत्रपती संभाजीनगर पासून चालू केले. आणि त्याचाच एक भाग म्हणून 6 जुलै पासून तर 8 दिवस सुरुवात हिंगोलीला केली. या संवाद, महारॅली आणि शांतता रॅली अशा प्रकारचे आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेली आहे. त्याची सुरुवात हिंगोलीला झाली 6 जुलैला. 6 जुलै नंतर आता संपूर्णपणे मराठवाड्यामध्ये करतोय. तसा तसा त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग समाजाचा मिळतोय. 13 तारखेला आपल्या इथं समारोप आहे आणि त्या समारोपामध्ये प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी बोललेलं आहे. कारण अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आमचा निर्णय झाला पाहिजे. कारण 13 तारीख डेडलाईन आहे. 13 तारखेलाच अधिवेशन सुद्धा संपणार आहे. 13 तारखेपर्यंत जर आम्हाला डेडलाईन मिळाली नाही किंवा आम्हाला आमच्या पद्धतीने आम्हाला जर काही आमच्या संमतीतला सगळेचा निर्णय झाला नाही तर याच संभाजीनगरामधूनच ती या ठिकाणी पुढे मुंबईला काय करायचं किंवा महाराष्ट्रावर काय करायचं या समारोह प्रसंगी ते या ठिकाणी घेऊन आले. आणि म्हणूनच संपूर्ण मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष या छत्रपती संभाजीनगरच्या या महारॅलीकडे लागलेलं आहे. या महारॅलीला फक्त संभाजीनगरच्या सगळ्या तालुक्यामधूनच नाही तर संपूर्णपणे जे संभाजीनगरच्या बाजूचे जिल्हे आहेत, मग जालना असेल, बीड असेल, नगर असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, या ठिकाणाहून सुद्धा लोक येणार आहेत. म्हणून ही व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर जसं आपण सांगितलं महिलांच्या सुद्धा सोयीसुविधा राहतील, आमच्यामध्ये सुद्धा सोयीसुविधा राहतील. पोलीसमध्ये जी असणारी जी ट्रॅफिकची योजना आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक तालुक्याच्या लोकांना सांगितलेलं आहे की आपण येत असताना आपापल्या तालुक्याच्या लोकांना प्रत्येकाला सांगायचं की पोलीसवाल्यांची कोणी उद्धत न घालता ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं नाही की आपले काही सोयीसुविधा राहतील त्या सोयीसुविधाने सांगितलेलं आहे त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये आपली गाडी बघितली पाहिजे आणि तिथपासून आतापर्यंत इकडं यायला पाहिजे. म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सर्वात महत्वाची म्हणजे या ठिकाणाहून जी रॅली जाणार आहे, ह्या रॅलीमध्ये जे काही प्रसिद्धी द्यायची आपल्याला, जे बॅनरची प्रसिद्धी द्यायची, प्रत्येकाच्या ठिकाणी आम्ही लावायचे काही बाबासाहेब नागे पाटील लावत आहे, अशोक मोरे, सचिन मिसाळ, रमेश गायकवाड या ठिकाणी सुद्धा त्यांची जे बॅनर लावण्याची त्यांनी स्वतःची जबाबदारी घेतली. ही जबाबदारी आम्ही का घेतली, यांची नावं का सांगतो मी तुम्हाला, त्याचं कारण असं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा निधी चंदा जमा करायचा नाही. आम्ही पहिले ठरवलं होतो जो जबाबदारी घेईल तो जबाबदारी त्या पद्धतीने घेईल आणि ही जबाबदारी पूर्ण करता आली पाहिजे. कारण सर्वात महत्वाची जबाबदारी जी होती आमची स्टेज आणि साऊंड सिस्टीमची जबाबदारी तुमच्या माहितीसाठी सांगतो ही आमच्या राजू पवारांनी स्वीकारलेली आहे. संपूर्णपणे ती स्टेज व्यवस्था आणि संपूर्णपणे साऊंड सिस्टीम जी काय लागेल, एलईडी वगैरे लागतील, या संपूर्ण ही व्यवस्था राजू पवार यांनी त्याच्यामध्ये स्वीकारलेली आहे. आणि फुलंब्री तालुक्यातील पूर्ण शहरामध्ये झेंडे देण्यात येणार आहेत. कुठपासून तर फुलंब्री पासून तर क्रांती चौकापर्यंत मला वाटते किशोर मलांडे मोठे वगैरे ही या फुलंब्री तालुक्याच्या वतीनं त्यांनी ती जबाबदारी घेतली आहे. ही जबाबदारी कारण सांगणं फार गरजेचं आहे. तर आम्ही मुद्दाम सांगतोय तुम्हाला की कोणाचे पुढे हात पसरायचा आणि या पद्धतीने आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. स्वतःच्या खिशामधून स्वतःच्या खिशातला पैसा या ठिकाणी खर्च करायचा आणि तोच करायचा. आपण जे 9 ऑगस्ट 2016 केलं होतं, फक्त 5-6 हजारांनी त्याच्यात खर्च केला होता, बाकीचे पुढे काय केलं होतं त्याच पद्धतीने करायचं. आणि सर्वात महत्वाची जबाबदारी ज्यावेळेस आपलं या ठिकाणी म्हणून जरांगे पाटील क्रांती चौकामध्ये पोहोचतील, औक्षण होईल आणि समारोपाचं भाषण होईल. ते समारोपाचं भाषण सुद्धा एकच आमचे जरांगे पाटील करतील. त्या अगोदरचे काय आमचे ज्या सूचना वगैरे असतील ते आम्ही सगळेजण देऊ. सर्वात शेवटचे जे काही आता मुद्दे तुम्हाला सांगतो. ॲम्ब्युलन्स बाबत झालं, वॉकी टॉकी बाबत झालेलं आहे, पोलिसांच्या बाबतीत झालेलं आहे. आजही आम्ही आता पोलीसवाल्यांची शिक्षण आमची मिटिंग होती, परत त्या मिटिंगमध्ये झाल्यानंतर त्यांना आम्ही क्लिअर कम्युनिकेशन करून कुठं कुठं जे पार्किंगच्या जागा वगैरे ते सगळ्या आम्ही दाखवण्याची प्रयत्न करायचे. आणि ज्या ज्या गोष्टी आता यानंतर कारण जरांगे पाटीलला आपण रात्राचा टायमिंग गेल्या वर्षी पुतळ्याजवळ, परंतु जरांगे पाटील जेव्हा जालन्यावरून येतील निघतील त्यावेळेस मध्ये जर स्वागत वगैरे जे असतं त्या पद्धतीने जेव्हा येतील तेव्हा ते घेणार आहे. म्हणून आपण पोलिसांना सांगितलं की बाबा 9 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत तो रस्ता मोकळा राहिला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं आमचं की सकाळी 9 वाजता 250 ट्रॅक्टरची रॅली पहिल्यांदा आमची शहरामध्ये. आमचा हा सगळ्यात जे चांगलं सिच्युएशन आहे
तेच आमचं विचारलं होतं की ते खुलताबादून 8 वाजता निघणार आहेत, 9 वाजता बरोबर ते इथे येतील बाबा पेट्रोल पंपातून, आणि बाबा पेट्रोल पंपापासून सिडकोला चौकामध्ये येऊन त्या लोकांना उतरवतील आणि तिथून टीव्ही सेक्टर मार्गे किंवा मग आमचं जर समजा पब्लिक नसेल तर आम्ही त्यांना तिथे स्टॉप करणार. अशा पद्धतीचं हे राहील. ट्रॅक्टर रॅलीमध्ये नाही, ते फक्त लोक उतरायचे आणि रॅलीमध्ये समजा जर जास्त लोक आले तर ते ट्रॅक्टर मोठा टाकायचे ग्राउंडवर किंवा मग आम्ही पुलावर ठेवणार. जे वरचे पुल आहेत ना आपले, वरचे पुलावर पब्लिक जाणार नाही तर ते वरच्या पुलावर त्या ट्रॅक्टरला त्या ठिकाणी बसले जाईल. जसे रॅली पुढे जाईल तसं ते ट्रॅक्टर त्याच्या पाठीमध्ये राहील. ट्रॅक्टरचं फक्त मुंडका आहे, ट्रॉली सगळं नाही. त्यामुळे ट्रॅक्टर चालवताना एकच जण त्यामध्ये आहे नियोजनासाठी जे ना आपल्याला ट्रॉली त्यासोबत नाही. सोबत जे छत्रपतीचं जे स्मारक आहे ते सिडको बसला दिल्यानंतर ते परत वळवून आपण दोन्ही फ्लायओव्हरच्या वरती त्यांना, कारण ते सगळं खाली ठेवायला लावलेले आपण त्याला, त्याच्यावरती त्याचं आपण पार्किंग करतोय.